नमस्कार मंडळी. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की किंवा ऐकलंही असेल, बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी देवाला प्रार्थना करतात, देवाचं ध्यान करतात किंवा एखादा प्रभावी मंत्राचा जप हा करत असतात. काही लोक रात्री झोपताना देवाकडे आपल्या मनातल्या इच्छा मागतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर पडल्या पडल्या देवाचे नाव घेतल्याने तुमच्या आयुष्यावर, तुमच्या नशिबावर, तुमच्या घरावर काय परिणाम होतो? आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु त्याचा प्रभाव मात्र आपल्या मनावर, आपल्या नशिबावर खूप खोलवर होत असतो. बघा, ज्या घरामध्ये रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर देवाचे नाव घेतले जाते, त्या घरातील स्त्री पुरुषांनी हा व्हिडिओ खूप कान देऊन नक्की ऐका, काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. बघा, यामुळे तुमच्यासोबत अशा काही गोष्टी घडू शकतात ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन आणि एक सकारात्मक दिशा ह्या देऊ शकतात. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हे कळणार नाही. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रात्री झोपताना देवाचे नाव घेतल्याने आपल्या शरीरात, आपल्या मनात, आपल्या घरात कोणते चमत्कारिक बदल घडतात. यामागे काय शास्त्र आहे, विज्ञानाचा याबद्दल काय दृष्टिकोन आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बघा, आपल्याला काय करायचं आहे, तसेच बघा, आता आपल्याला दिवसभर कितीही धावपळ केली, कितीही चिंता, मानसिक ताण किंवा कामाचा गोंधळ असला तरी जेव्हा आपण रात्री अंथरुणात पडतो ना, तेव्हा सगळं काही शांत होत असतं. आपला देह हा थकलेला असतो, मन विचारांनी घेरलेलं असतं आणि अगदी याच महत्त्वाच्या क्षणी जर आपल्या ओठांवर आणि मनात देवाचं नाव आलं तर समजा त्या मनुष्याच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेत असाल तर तुम्ही केवळ एक जप करत नसून त्या दिव्य ईश्वरी ऊर्जेला तुमच्या शरीरात, मनात, आत्म्यात जागृत करत असतात. बघा, ज्योतिषशास्त्र काय सांगतं की आपल्या सनातन धर्मशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी जो क्षण असतो ना, तो अत्यंत पवित्र आणि खास मानला जातो. आपल्या शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की नामस्मरण हे कलियुगातील सर्वात शक्तिशाली साधन आहे. देवाच्या नावात स्वयंसिद्ध चैतन्य असतं. आपण आपल्या भौतिक जगात अनेक प्रकारच्या ऊर्जा पाहत असतो, जसे की विजेची ऊर्जा, सूर्याची ऊर्जा, पाण्याची ऊर्जा. पण देवाने नाव हे एक अशी अदृश्य आणि दिव्य अशी ऊर्जा आहे जिच्या नामस्मरणाने मानवाचे नशीब बदलण्याची ताकद निर्माण होते. यामुळे मनातील सर्व भीती, असुरक्षितता आणि दुःख कायमची दूर होत असतात. आता आपण समजून घेऊया की झोपताना नामस्मरण केल्याने आपल्या मनावर नक्की काय प्रभाव पडतो. बघा, विज्ञानाच्या भाषेत ज्याला सांगायचं झालं तर सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन म्हणतो, ते रात्री झोपण्याच्या आधी 5 मिनिटात आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्या 5 मिनिटात सर्वात जास्त सक्रिय असतं. दिवसभरात आपण अनेक ठिकाणी जात असतो. काही जागा चांगल्या असतात तर काही ठिकाणी जागा ह्या नकारात्मक असतात. आपण अनेक लोकांना भेटतो, त्यांचे विचार ऐकतो, कधी कामाचा ताण, कधी घरातील भांडणे. यामुळे आपल्या मनावर एक नकारात्मक भार हा तयार होत असतो. दिवसाच्या शेवटी आपले शरीर आणि मन हे पूर्णपणे संवेदनशील बनलेले असते. अशा वेळी झोपण्यापूर्वीच्या त्या 5 मिनिटात तुम्ही जे विचार करता किंवा ज्या गोष्टी तुमच्या मनात आणता त्या थेट तुमच्या अवचेतन मनात किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये कोरल्या जातात आणि हेच अवचेतन मन तुमच्या आयुष्याला आणि भविष्याला एक दिशा देत असतं. जेव्हा तुम्ही झोपताना तेव्हा देवाचं नाव घेता, तेव्हा त्या ईश्वर पवित्री ऊर्जा निर्माण आपल्या अवचेतन मनात साठवता. यामुळे दिवसभरात झालेल्या सर्व नकारात्मक चिंता, दुःख क्षणात नष्ट होतात आणि मनात एक अद्भुत शांतता निर्माण होत असते. देवाचं नाव हे केवळ शब्द नसून ते एक स्पंदन, व्हायब्रेशन आणि कंपन आहे. हे कंपन रात्रीच्या वेळी तुमच्या आत्म्यात प्रवेश करत असतो, ज्यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागत असते. बघा, काही लोकांना असंही वाटतं की केवळ अध्यात्म आहे, पण मंडळी, विज्ञानाने देखील या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. आधुनिक शास्त्र आणि मानसशास्त्र सांगते की झोपण्यापूर्वी मंत्र उच्चार किंवा नामस्मरण केल्याने आपल्या मेंदूच्या लहरीही सक्रिय होत असतात किंवा शांत होत असतात. जेव्हा तुम्ही शांत मनाने ओम गण गणपते नमः, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही कुठलाही मंत्र म्हटलात तरी त्या मंत्राचा जप केला, तेव्हा तुमचे मेंदू ही अल्फा किंवा थीटा फ्रिक्वेन्सीमध्ये प्रवेश करत असतो. ही नेहमीच तीच अवस्था आहे जेव्हा आपल्याला गाढ ध्यानाचा मेडिटेशनच्या वेळी मिळत असते. बघा, आणखी एक सांगते,
या अवस्थेत मेंदू आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा हा अत्यंत वेगाने शोषून घेत असतो. विज्ञानानुसार याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. रक्तदाब संतुलित करत असतो. रात्री नामस्मरण करून झोपल्याने हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. सकारात्मक विचारांना आळा बसतो. मेंदूतील ताण कमी करणारे हार्मोन्स हे कमी होत असतात आणि शांतता लाभते. सकारात्मक ऊर्जेचा संचार सकाळी उठल्यावर मनाला एक नवा उत्साह, उत्तम मूड आणि नवीन कार्य करण्याची प्रेरणाही मिळत असते. आता अनेक जण विचारतील की रात्री झोपताना नक्की काय करावे, नामस्मरण कसे करावे? त्याची एक अत्यंत सोपी आणि प्रभावी पद्धत आपल्या शास्त्रात सांगितली आहे. हात-पाय स्वच्छ धुवा. सर्वात आधी रात्री झोपण्यापूर्वी आपले हात-पाय, चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. शास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी हात-पाय झोपूनच अंथरुणावर गेल्याने दिवसभराची नकारात्मकता दूर होते आणि झोप ही उत्तम लागत असते. बघा, आता शांत बसा. अंथरुणावर बसून किंवा पाठीवर सरळ बसून 1 ते 2 मिनिटे पूर्णपणे शांत व्हा. तुमचा जो श्वासोच्छ्वास आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. नामस्मरण करा. आता तुमच्या मनात ज्याच्यावर गाढ विश्वास आहे अशा तुमच्या कुलदेवतेचे, आराध्य देवताचे, तुम्ही गुरुचे नाव घ्या किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय किंवा श्रीरामाचा जप सुद्धा करू शकता. समस्या देवाच्या चरणी अर्पण करा. नामस्मरण करताना मनात अशी कल्पना करा की तुम्ही साक्षात देवाच्या चरणाशी बसला आहात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता, अडचणी ह्या त्यांच्या ईश्वराला समर्पित करत आहात. तेव्हा तुमचे मन पूर्णपणे हलके होते आणि देव तुमच्या आयुष्याची दोरी ही आपल्या हातात घेत असतो. मग कठीण वाटणारी संकटे देखील सहज टळू शकतात. मंडळी, आपल्या सनातन परंपरेत वेगवेगळ्या समस्यावर अनेक विविध इच्छापूर्तीसाठी विशिष्ट मंत्राचे महत्त्व सुद्धा सांगितलेले आहेत. तर रात्री झोपताना तुम्ही तुमच्या गरजेनुसार खाली मंत्राचा जप करू शकतात. बघा, मनाच्या शांततेसाठी आणि अतिविचारांवर उपाय. जर रात्री झोपताना तुमच्या डोक्यात सतत वाईट किंवा नकारात्मक विचार येत असतील, मन अशांत राहत असेल तर हर हर मुकुंदे या मंत्राचा जप करावा. यामुळे मनातील विचार शांत होतात. भीती आणि वाईट स्वप्नांपासून तर मुक्ती मिळते. जर तुम्हाला रात्री अचानक भीती वाटत असेल किंवा वाईट स्वप्ने पडून झोप मोडत असेल तर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून तुम्ही नक्की झोपा. विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या भोवती संरक्षणाचे कवच निर्माण करत असतो. सुख, समृद्धी, यश प्राप्तीसाठी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती हवी असेल तर श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा नक्की जप करावा. यामुळे घरात दारिद्र्य राहत नाही आणि धनलक्ष्मीचा योग हा येत असतो. आरोग्यासाठी शारीरिक व्याधी किंवा आजारपणातून मुक्ती मिळवण्यासाठी दत्तगुरूंचे नामस्मरण करावे. मंडळी, राम हे नाम 2 अक्षरी नावातच र म्हणजे अग्नी, जो नकारात्मकता जाळून टाकतो, आणि म म्हणजे शांती, जी मनाला पावन करते, सामावलेली आहे. तसेच ओम नमः शिवाय हा महामंत्र आपल्या शरीरातील पृथ्वी म्हणजेच काय तर आपल्या शरीरातील पृथ्वी, आप, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना संतुलित करत असतो. ओम नमः शिवाय हा मंत्र शास्त्र असे सांगते की झोपेत असताना आपले शरीर विश्रांती घेत असते, परंतु आपला आत्मा हा कार्यरतच असतो. जर आपण नामस्मरण करत झोपी गेलो तर आपल्या आत्म्याचा प्रवास एक उच्च आणि सात्विक पातळीवर सुरू होत असतो. काही भाग्यवान लोकांच्या बाबतीतच असे घडते. सततच्या सवयीमुळे ते गाढ झोपेत असताना त्यांच्या अंतर्मनात देवाचे नाव सुरू असते. शास्त्रात या अवस्थेला अत्यंत दुर्मिळ आणि उच्च आध्यात्मिक अवस्था असे मानले जाते. आणि समजा अशा नामस्मरणाच्या अवस्थेत असताना जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर पुराणानुसार त्या जीवाला थेट मोक्ष मिळत असतो आणि साक्षात ईश्वर त्याला आपल्या चरणाशी आश्रय देत असतो. त्यामुळे मंडळी, आजपासूनच रात्री झोपण्यापूर्वी स्वतःसाठी फक्त 5 मिनिटे वेळ काढा. मोबाईल बाजूला ठेवा. वाईट विचार सोडा. चिंता सोडा, दूर ठेवा. आणि जसं आपल्याला आई लहानपणी अंगाई गीत म्हणून झोपवत होती, तसेच अगदीच गीत ऐकून निर्धास्त झोपायचे, तसेच देवाच्या नामाचे कवच धारण करून झोपी जा. बघा, काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की देव कधीच तुमच्यापासून दूर नव्हता. तो तर तुमच्या श्वासात, तुमच्या ओठात, तुमच्या मनात, तुमच्या आयुष्यात संकटे कशी कमी झाली हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्हाला आजपासूनच ही सवय लावून घ्यायची आहे. तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रात्री झोपताना तुम्ही कोणत्या देवाचं नाव घेता तेही मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला तोही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या
मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे तुम्हाला ही मौल्यवान माहिती तुमच्या परिवाराला सुद्धा जाणून घेता येईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला एकदा कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.